मी आज करणार आहे सेल्फ मेकअप. बघूया, ट्राय करूया. मी आज मस्तपैकी एक ड्रेस घालणार आहे पिंक कलरचा. सो मला आज मेकअप करायचा आहे. सो मी खूप सिम्पल असा मेकअप करणार आहे. आयब्रो केलेत मी. सो सगळ्यात पहिल्यांदा वेट वाईप्सने तुमचा फेस क्लीन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा, असा पकडायचा. तुमचे जे वाईप्स आहेत ते अशा पकडायचे व्यवस्थित आणि फेस क्लीन करून घ्यायचा. पिंपल इतके दिवस एक पण पिंपल नव्हता माझ्या फेसवर आणि आज शूट करायचंय. काल रात्रीपासून आलाय तो. बिन बुलाया मेहमान. तर व्यवस्थित फेस क्लीन करून घ्यायचा आहे. नेकवरती पण क्लीन करायचंय तुम्हाला. बोलली ती मला. ठेवूनच आहे. खा ना. प्रसाद आहे ना. मला निव्याचं मॉइश्चरायझर खूप आवडतं आणि मी हे खूप दिवसांपासून यूज करते. हे बघा, खाली झाले पूर्ण. हे हे का दिलंय मला? टाकणं त्याच्यात परत. त्याने फेस क्लीन केलंय ना. दीदी याने खरंच ग्लो होतो चेहरा. नॅचरल बघ ना, दिवा. नॅचरल युअर इफेक्ट. स्किन इज शायनिंग. त्याच्यानंतर लिप बाम. दीदी याने खरंच ग्लो होतो चेहरा. डर्ट निघून जाते. या मला देऊन जा नाही. तुझ्यासाठी सांगते. ओके. घरी जाताना हे ठेवून जा, बिकॉज हे मला खूप आवडलंय आणि ह्यानी माझी स्किन खूप शाईन करते. त्याच्यानंतर प्रायमर लावणार आहे. हे वाला प्रायमर तर इतकं भारी आहे ना गाईज. सनस्क्रीन नाही लावते मी. Why? आणली नाहीये मी, विसरली आहे सनस्क्रीन. खूप कमी प्रोडक्ट मध्ये खूप छान वाला मेकअप कसा करायचा माझ्याकडून शिका. जुगाडू मेकअप. प्रायमर हे आपल्या फेसच्या टी झोन वरती लावायचं, जिथे आपल्याला जास्त स्वेट येतो, जेणेकरून स्वेट येणार नाही. दीदी हा स्वेट प्रूफ आहे ना? काय? आणि नंतर स्वेट नाही येत ना face? अरे प्रायमर लावलं ना हे. एकदम स्मूथ होती स्किन एकदम. ह्याने खूप छान आणि आहे. ह्याने स्वेट नाही येत ना? सिरियसली खरंच नाही येत. ब्राऊन ब्राऊन स्किन छान. आता कलर करेक्टर गाईज. हे मी पहिल्यांदा यूज करते इनसाइडचं. नवीनच आहे हे. लेट्स ट्राय. यू शुड बी मोर स्ट्रॉंग. पहिल्यांदाच घेते. माझ्याकडं कोणतं होतं पहिल्यांदा आपल्याकडे? आणि काय केलं? ठीक आहे ना. पॅलेट होती, पॅलेट कोणतरी पॅलेट होती. सुप्रा डर्मास काहीतरी नाव होतं. ते वाली पॅलेट होती. मस्त होतं. इतकं यूज करून 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 संपली येते पॅलेट. तुला काय येते मला व्हिडिओमध्ये? नाही नाही येते मी बघते. बघ कसं मस्त दिसतं. छान आहे. बघ स्किन मध्ये लगेच असं मर्ज होतं इथे. जिथे जिथे अंडर आईज जिथे जास्त टॅन आहे तिथे मी लावते हे गाईज. आईज वरती पण लावते. खूप ब्लॅक करते. हा. थोडं जास्त करावं का बेबी? म्हणजे किती भारी आहे. काय आहे? सो गाईज, दिस इज द निव्या लिप बाम बिकॉज आय डोंट हॅव अ क्रीम ब्लश. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही युटिलाइज करा. सी वाव, हे वाटतंय का मी लिप बाम यूज केलंय? वाटत नाही अजिबात की मी लिप बाम यूज केलंय. बट हे लिप बाम आहे निव्याचा आणि हे क्रीम ब्लश वाली दिसते. लिटरली खूप छान दिसते. तर मी आता मस्तपैकी एक माझी कुर्ती म्हणजे ड्रेस घालून येते. सो बघू आपण त्याच्यावरती माझा हा पूर्ण लुक कसा जातो. सो येस, माझ्याकडे इयरिंग्सचे 2 ऑप्शन्स आहेत. तर मी कोणतं वेअर करू? एक आहे हे पिंक, जे की सेम ड्रेस सारखं आहे, आणि एक आहे हे सिल्वर, जे की ह्याच्यामध्ये जो कॉन्ट्रास्ट सिल्वर कलर जातो ह्याला चमकी चमकी ह्याला जाईल. सो कोणतं घालू? कोणतं घालू? पिंक छान दिसतंय बट सिल्वर पण चांगलं आहे. ठीक आहे. सो गाईज, तुम्ही माझा फायनल लुक बघू शकताय की मेकअप कसा झालाय.
तर मला तर खूप आवडला आहे मेकअप काय सिरियसली. आणि हा ड्रेस जो आहे तो थोडासा लूज होतोय, बट ठीक आहे, आजकाल म्हणजे लूज ड्रेस पण खूप छान दिसतात ओव्हरसाइज्ड. आणि मला सांगा, हे इयरिंग्स मी हे वाला घातलेला आहे. सो मला माझा हा वाला लुक इतका आवडला आहे. आणि फाउंडेशन तुम्ही बघू शकता इतकं छान, म्हणजे मी फाउंडेशन यूज केली आहे, मी फक्त कन्सिलर यूज करून मी हा मेकअप क्रिएट केलेला आहे आणि मला इतका आवडला हा मेकअप. खूप छान झालाय खूपच.